हिंदुस्थानात 1 जानेवारी 1818ला एक ऐतिहासिक लढाई झाली आणि पेशव्यांचा दारुण पराभव झाला. प्लॅन ऑफ द डिफेन्स ऑफ कोरेगावमध्ये 500 महार सैनिकांनी धाडस शौर्य दाखवीत झुंजार पराक्रम गाजविला. हेनरी प्रिन्सेप यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन्स इन इंडिया या ग्रंथात महारांच्या धाडसाचं वर्णन अधोरेखित करण्यात आलेलं आहे. अगदी अलीकडे द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव नावाचा हिंदी चित्रपट देखील येऊन गेला आहे. पेशव्यांच्या 28,000 सैनिकांना हरवणाऱ्या 500 महार सैनिकांच्या पराक्रमाला काही ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहेत. महार योद्ध्यांसाठी ही अस्तित्व आणि अस्मितेचीच लढाई होती. अस्पृश्यता आणि अमानवी वागणुकीच्या विरोधात महारांनी केलेला हा यल्गार होता. जर त्या काळी अशी हीन दर्जाची वागणूक मिळाली नसती तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. आपल्याच मायभूमीत होणारा अन्याय, अत्याचार संधी मिळताच कसा हाणून पाडला, तोही नॉकआउट पद्धतीनं भीमा कोरेगाव या ठिकाणी. भीमा नदीच्या परिसरात झालेलं हे युद्ध सर्वाधिक चर्चेत मानलं जातं. पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदीच्या तटावर लढलं गेल्यानं बॅटल ऑफ भीमा कोरेगाव म्हणून प्रसिद्ध ओळख आहे. त्या काळात घाणेरड्या कर्मठ रूढीवादी परंपरा काय होत्या, पेशव्यांनी कशा प्रकारे अन्याय अत्याचाराला खतपाणी घातलं याचाही इतिहास जगासमोर त्यामुळे येतो. गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू कुणी आणि कशासाठी दिला? काही लोकांना वाटतं की हे युद्ध महार आणि मराठ्यांमध्ये झालं, पण हे खरं आहे का खोटं? पाहुयात स्पेशल रिपोर्टमध्ये महत्त्वाचे मुद्दे. शेवटी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा. तर त्यावेळी पेशवे हे मराठा छत्रपतींच्या अधीन राहून कामकाज करीत. मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या शूर लोकांना बरोबर घेऊन केली. त्यांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. बलाढ्य मुघल साम्राज्याला नेस्तभूत करण्यासाठी अनेक लढाया, मुत्सद्देगिरी, तह, गनिमी कावे, दूरदर्शीपणा आणि व्यवस्थापन कौशल्यांचा महाराजांनी वापर केला. सन 1713 पर्यंत खिंड लढवणारे मराठा साम्राज्य नंतर खिळखिळे होण्यास सुरुवात झाली आणि पेशवाई मुख्य भूमिकेत यायला लागले. मराठा नाममात्र झाले आणि सूत्र पेशव्यांच्याच म्हणजे ब्राह्मणांच्या ताब्यात गेली. पेशवाईच्या काळात महार समाजाच्या लोकांवर अनेक जुलमी नियम लादले गेले. कमरेवर झाडू आणि गळ्यात मडके बांधायला मजबूर करण्यात आले. जमिनीवर चालण्याचे ठसे उमटू नयेत यासाठी त्यांच्या कमरेला झाडू, तर जमिनीवर थुंकू नये म्हणून थुंकण्यासाठी त्यांच्या गळ्यात मडके असा भयानक अन्याय सहन करीत दलितांना जीवन नको नकोसे करण्यात आलं. याचा विरोध महारांनी त्यावेळी करायला सुरुवात केली. याच भूमीत महात्मा फुलेंनी देखील वेळोवेळी अन्यायकारक जुलमी प्रथांविरुद्ध निकराने प्रतिकार करीत समाज सुधारणेचा प्रयत्न आयुष्यभर केल्याचं आपल्याला माहीतच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महारांची सैन्यात भरती व्हायची, त्यांना सैन्यात स्थान दिलं जायचं. पण पेशव्यांनी महार समाजाच्या सैन्य भरतीस नकार दिला आणि पुन्हा एकदा शूर महार समाजाची तळपायाची आग मस्तकाला गेली, ती कायमचीच. हिंदुस्थानात ब्रिटिशांची एंट्री साधारण 1600च्या आसपास झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारात जबरदस्त घोडदौड सुरू केली. इंग्रज सत्तेची पाळीमुळं आणखी खोल रुजविण्यासाठी त्यांनी साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली. पुणे ताब्यात घेण्यासाठी पेशव्यांना पराभूत करणे इंग्रजांना महत्त्वाचे वाटले. महाराजांनी जेव्हा पेशव्यांना सैन्यात घेण्याची मागणी केली तेव्हा पेशव्यांनी अपमानित करीत नकार दिला. ही गोष्ट जेव्हा इंग्रजांना समजली तेव्हा त्यांनी काही अटी शर्तींवर महाराजांना ब्रिटिश आर्मीत सन्मानानं भरती केलं आणि इथूनच इतिहासानं वेगळं वळण घेतलं, ते पुढील प्रमाणे. भीमा कोरेगाव युद्धाची पार्श्वभूमी वर वाटते तेवढी सोपी नक्कीच नाही. या युद्धात पेशव्यांचे सैन्य होते 28,000 पेक्षा जास्त,
तर ईस्ट इंडिया कंपनीचे 800च्या आसपास सैनिक होते. यात सर्वाधिक महार सैनिक होते तर काही युरोपियन होते. बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस टॉटनकडे होते. पेशव्यांच्या सैन्यातही अरब, गोसाई आदींचा समावेश होता. दुसरा बाजीराव पेशवा आणि स्टॉन्टन यांच्यात जवळपास 12 तास लढाई झाली. या तुंबळ लढाईत कमी संख्या असतानाही महार योद्ध्यांनी आरपारची अंतिम चढाई केली आणि पेशव्यांची राजवट संपली. तो दिवस होता हॅपी न्यू इयरचा 1818 सालचा, म्हणजेच 1 जानेवारी 1818. भीमा कोरेगावच्या भीषण युद्धात महार सैनिकांनी स्टॉटनच्या नेतृत्वात हिंदुस्थानसह सर्वत्र दबदबा दाखवून दिला. संधी मिळाली तर कोणीच कमी नसतो. धाडस आणि पराक्रम महारांच्या रक्तात आहे यावर पुन्हा शिक्कामोर्तब केल्यानं कोरेगावात इंग्रज शासनाकडून विजयस्तंभ उभारण्यात आला. ब्रिटिशांनी या स्तंभावरील शिलालेखात शहीद योद्ध्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत मानवंदना दिली. याचीच साक्ष म्हणून भीमा कोरेगावचा हा विजयस्तंभ, जो सर्वांनाच ही जाणीव करून देत राहील. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927ला भीमा कोरेगावला गेले आणि विजयस्तंभासह बॅटल ऑफ कोरेगाव पुन्हा प्रकाश झोतात आला. त्यानंतर देशभरातील हजारो लाखो अनुयायी दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी येऊ लागले. ही संख्या दरवर्षीला वाढती आहे. 1 जानेवारी 2018ला काही विघातक प्रवृत्तींनी इथं गोंधळ घातला आणि अभिवादन कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु यातून पुन्हा भीमा कोरेगावची शौर्यगाथाच हायलाईट झाली. जाती व्यवस्थेने आपण ब्रिटिशांच्या अगोदर आणि नंतरही किती पीडित आहोत याचीच साक्ष मिळते. आमचा तुम्हाला प्रश्न आहे की जाती व्यवस्थेने हा देश आणखी भरकटू नये म्हणून काय होणं आवश्यक आहे? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गॉडफादर मीडिया लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.